रामराम मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक गीता नावाची विधवा होती. अचानक झालेल्या नवऱ्याच्या दुर्दैवी निधनामुळे ती खूप हताश झालेली होती. ती खूप गरीब होती, त्यामुळे घर चालवण्यासाठी तिला काम करावे लागत होतं. पण काही उसने पैसे परत देऊ शकली नाही, म्हणून सावकाराने तिच्याबरोबर अमानवीय कृत्य केलं. सावकार तिथेच थांबला नाही, तर त्याने गीताबरोबर खूप भयानक केलं. तर मित्रांनो, या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. गीता नावाची गुणी मुलगी, दिसण्यामध्ये खूप सुंदर. तिचं लग्न एका गोविंद नावाच्या मुलग्याबरोबर झालं. दोघांमध्ये खूप प्रेम होतं आणि ती खूप छान स्वभावाची सुद्धा होती. तिचं नुकतंच सुरू झालेला संसार. तिला छोटी 2 मुलं होती. लग्नाला फक्त 7 ते 8 वर्ष झालेली होती. घरात सासू सासरे सुद्धा होते. नवरा ड्रायव्हर होता. तो गाडी घेऊन कामासाठी दुसऱ्या गावी गेलेला होता. परत येताना त्याचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याला जीव गमवावे लागले. पूर्ण घराची जबाबदारी गीतावर आली. गीता कसंबसं घरची तर जबाबदारी पार करत होती, पण तिला नेहमी पैसे खर्चामध्ये कमीच पडत असायचे. ती एकटी कमवणारी होती. घरात 4ही जण खाणारे होते, पण ती जेवढं कमवत होती तेवढं घरात पुरत नव्हतं. तेवढ्या थोड्याशा पैशामध्ये घरचं भागवणं कठीण झालं होतं. गीता तरुण होती, थोडीफार शिकलेली होती आणि तशी ती हुशारसुद्धा होती. तिच्या मनात आलं, आपण एक छोटासा लघु उद्योग करायचा. पण लघु उद्योग करण्यासाठी सुद्धा म्हणजे धंदा करण्यासाठी सुद्धा भांडवल लागते आणि भांडवलसाठी लागतो पैसा. तिने पैशासाठी इकडे तिकडे खूप हातपैर मारले. म्हणजे बँकेकडे पैसे मागितले, पण बँकवाल्यांनी तिला उधार दिलं नाही. आपल्या नातेवाईकांकडे, मित्रपरिवाराकडे तिने मदत मागितली, पण कोणीही तिची मदत केली नाही. नंतर तिच्या एका मैत्रिणीने एका सावकाराकडे तिला जाण्याचा सल्ला दिला. मग गीता एका त्या सावकाराकडे गेली. तो खाजगी सावकार होता. त्याचं नाव राकेश होतं. तो व्याजावर पैसे देत होता. गीता सावकाराकडे मदतीसाठी गेली. सावकाराने गीताचे मनमोकळेपणाने मदत केलं. सावकार फक्त गीताकडे बघत होता, कारण गीता तरुण होती आणि दिसण्यामध्ये खूप सुंदर होती आणि तिचे हावभाव म्हणजे त्या सावकाराच्या नजरेतच बसले. एक प्रकारे म्हणावं, सावकाराने गीताच्या सौंदर्याला बघून त्याला पैसे दिले आणि त्याला कठोरपणे सांगितलं की मला दर महिन्याला 10 तारखेच्या आत व्याज लागणारच. मी एकही हप्ता चुकीचा घेणार नाही. मला दर महिन्याला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला वेळेतच तुला मला व्याज द्यावं लागणार. असं सावकार आणि गीता ह्या दोघांच्या मध्ये संवाद झालेला होता. पण म्हणतात ना, नियतीमध्ये काय वेगळंच लिहिलेलं होतं. सावकाराकडून घेतलेले पैसे ते तिने लघु उद्योगासाठी घेतलेले होते, पण तिची अचानक तब्येत खराब झाली. ती खूप दिवस दवाखान्यात ॲडमिट होती. गीताच्या त्या आजारपणात सावकाराकडून व्याजावर घेतलेला पैसा अर्ध्याहून अधिक संपला होता. आता तिच्याकडे तेवढी भांडवल शिल्लक राहिली नव्हती, ज्या पैशापासून ती कोणता धंदा स्थापित करणार किंवा सुरुवात करणार असे आता तिच्याकडे पैसे शिल्लक राहिले नव्हते. आता तिची जबाबदारी डबल झाली. घराचा पण खर्च चालवायचं होतं आणि सावकाराला व्याजसुद्धा द्यायचा होता. पुन्हा तिने नोकरी करायला सुरुवात केली. सुरुवातीला 2-4 हप्ते म्हणजे व्याजाचे पैसे तिने दिले सावकाराला, पण पुन्हा थोड्या दिवसांनंतर तिला आर्थिक अडचण उद्भवायला लागली. म्हणून काही महिने म्हणजे 4 ते 5 महिने पुन्हा तिने सावकाराला व्याज दिलेलं नाही. गेले काही महिने गीताने सावकाराला व्याजाचे पैसे अजिबात दिले नव्हते. नंतर सावकाराने गीताकडे व्याजाचे पैसे मागण्याचा तगादा लावला. तो नेहमी तिच्या घरी यायचा, 2-2 तास बसायचा आणि तिला मानसिक त्रास द्यायचा. माझे पैसे मला आत्ताच पाहिजे, नाहीतर मी जे म्हणेन तुला ते करावं लागणार. गीताला लक्षात आलं की सावकाराच्या मनात काय चाललेलं आहे. गीताने सावकाराकडून व्याजाचे पैसे देण्याची मुदत घेतली.
नंतर गीताने जिथे काम करत होती ना त्या ठिकाणी उसने पैसे मागितले. मित्रपरिवाराकडे मदत मागितली, पण कोणीही तिला पैशाची मदत अजिबात केली नाही. 4 दिवस झाल्यानंतर पुन्हा सावकार गीताच्या घरी आला आणि व्याज मागत होता. सावकाराने गीताला स्पष्टपणे सांगितले, अगर तू मला व्याजाचे पैसे वेळेवर देऊ शकत नाही आहेस तर तुला माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावा लागणार. गीता तिथे स्तब्ध झाली. 2 मिनिटात तर तिला काहीही सुचत नव्हतं. आता ह्या परिस्थितीतून मार्ग काढायचा तरी नक्की कसं, असं तिच्या मनात वादळ सुरू होता. नंतर तिने थोडा विचार केला. गीताच्या मनात विचार सुरू होता की मी आता सावकाराला व्याजाचे पैसे देऊ शकत नाही आहे आणि मला कोणीसुद्धा पैशाची मदत करत नाही. नाइलाजाने गीताने सावकाराचे मागणे मान्य केले. नंतर खूप दिवस सावकार आणि गीता यांच्यात शारीरिक संबंध सुरूच होते आणि त्याचबरोबर गीतालासुद्धा पुढे बरं वाटत होतं, कारण ती तरुण होती आणि तरुण वयातच ती विधवा झालेली होती आणि नवऱ्याची कमी तिलासुद्धा खलत होती. म्हणून तिने सावकाराबरोबर शारीरिक संबंध सुरू करण्यासाठी म्हणजे मनाची तयारी ठेवली. आता हे शारीरिक संबंध खूप दिवस चालले, म्हणजे 4 ते 5 वर्षे असंच त्यांच्यामध्ये संबंध सुरू होते. सावकाराला आता गीताचा आलेला होता कंटाळा. सावकार आणि गीताचा भरपूर वापर केलेला होता आणि शारीरिक छळसुद्धा गीताचा केलेला होता. पण ज्या घरात गीता राहत होती ते गीताचे स्वतःचे घर होते. त्या घरावर आता सावकाराची नजर होती. म्हणून सावकाराने गीताकडे हे घर माझ्या नावावर कर अशी मागणी केली. गीताने तेव्हा सावकाराला मी घर देणार नाही असा स्पष्ट नकार दिला. तेव्हा सावकाराने गीताला त्या दोघांमध्ये झालेल्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओज आणि फोटो तिला दाखवले. सावकाराने हे फोटो व्हिडिओज कधी काढले हे गीताला अजिबात कळाले नाही. सावकार म्हणाला, अगर तू हे घर माझ्या नावे केलं नाहीस तर मी हे व्हिडिओ हे फोटो सगळ्यांना गावात दाखवेल आणि इंटरनेटवर व्हायरल करेन. तुला हे घर माझ्या नावे करावंच लागणार. आता तर गीताला अजिबात सुचत नव्हतं, पण तिने मनाला धीर दिला आणि जवळच्या पोलीस स्टेशन इथे गेली आणि सावकाराविरोधात तक्रार नोंद केली आणि तिच्याबरोबर जे सावकाराने केले ती सगळी सत्य परिस्थिती तिथल्या पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तिची तक्रार नोंद केली आणि त्या सावकाराला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं. सुरुवातीला तो सावकार पोलिसांना व्यवस्थित उत्तरं देत नव्हता. जेव्हा पोलिसांनी थोडा काठीचा जोर लावला तेव्हा सावकाराने सगळी कबुली केली. तेव्हा पोलिसांच्या मोठ्या साहेबांनी म्हटलं, एखाद्याची मदत करावी पण त्याच्या बदल्यात सगळं त्याचं आयुष्य मागून घेणं हे कितपत चांगलं आहे, हे सगळं चुकीचा मार्ग आहे. नंतर त्या सावकाराला तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि तिथल्या मोठ्या साहेबांनी गीताला बोलवले. पोलिसांनी गीतालासुद्धा सांगितलं, थोडी स्वतःची सद्बुद्धी ठेवावी. एखाद्याने मदत केली म्हणून त्याचं सगळं ऐकणं कितपत योग्य आहे. आपण स्त्री आहात याचा भान ठेवायला पाहिजे. जसं तुम्ही आत्ता आला पोलीस चौकीत तसंच तुम्ही पूर्वी येऊन तक्रार नोंद केली असती तर तुमचं एवढं शारीरिक छळ झालं नसतं. मग माझ्या मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.